शिराळ्याचं भरलं शिराळं करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी ना मी अर्धा किलो शिराळी घेतली, त्याचे असे जे लांबट तुकडे केले, हे सगळं धार काढून टाकली त्याची, आणि मध्ये असं ना चीर पाडला असा. असं कांदा घेतला. आता ह्याच्यामध्ये ना भरण्यासाठी काय काय हे कांदा खोबरं, मी सुकं खोबरं घेतलं, 1 वाटी सुकं खोबरं घेतलं, 1.5 कांदा घेतला उभा चिरून, आणि 1 हिरवी मिरची घेतली, आणि हे चांगलं भाजून ना तेलामध्ये जरा गरम करून त्याचं मी वाटण करून ठेवलं. आता त्यामध्ये ना आपल्याला हे सगळे पदार्थ हे घालायचे आहेत, म्हणजे हे सगळं मसाले घालायचे आहेत. तर ह्याच्यामध्ये काय घेतलं आहे मी, ही आहे धना पावडर, त्याचं कूट आहे, गूळ आपल्याला नंतर टाकायचं आहे, ही काश्मीरी लाल तिखट आहे, आलं लसूण टाकायचं 1 चमचा, आणि आपला हा घरगुती मसाला, किचन किंग मसाला आणि हळद, हे सगळं एकत्र टाकायचं याच्यामध्ये. आपल्याला हे गूळ घेतलेलं आहे शेवटला टाकायला, गूळ पावडर घेतली आहे मी, ही नंतर टाकायची. आता 1 मिनिट हां, दुसरं मीठ टाकूया. मीठ टाकलं, थोडंसं गरम मसाला टाकायचा, गरम मसाला पावडर टाकली. आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र करायचं. हे खोबरं भाजताना पण आपण ना हा मसाला वगैरे टाकला ना त्याच्यामध्ये तरी चालतो. कांदा टाकायचा, कांदा आपण असं चुरडून टाकायचा, थोडा असं टाकायचं, कच्चा कांदा असं आपण चुरडून टाकायचं. घेऊया शिराळ आहे ना, याच्यामध्ये आपण ना हे याच्यामध्ये करूया व्यवस्थित. हे बघ, हे आहे ना, याच्यामध्ये ना हा मसाला असा चांगला म्हणजे आपण वांग्याचा करतो सेम तसंच करायचं, तसंच करायचं. फक्त आधी शिराळं कापताना जिभेला लावून बघायचं जरासं कडू, कारण कडू पण असतं याच्यामध्ये, वाया जाणार आपण केलेलं सगळं. हे सगळं भरायचं असं मस्त. आता त्याच्यामध्ये आपण ना थोडं जिरं टाकूया, थोडं कढीपत्ता टाकूया, आणि आपण हे टाकूया. हो, याच्यावर ना आपण थोडंसं ना काश्मीरी लाल तिखट थोडं कलरसाठी आधी आपण टाकलं याच्यामध्ये, ते पण थोडंसं तेलावर फिरवूया. तेलावर जरा चांगलं परतून घ्यायचं. कांदा आहे ना आपण सगळं टाकूया त्याच्यामध्ये.
चांगलं असं परतूया. मसाला लावायला लागेल. काही लागू नये म्हणून मिक्सरमध्ये त्याचं वाटपाचं पाणी आहे ना, थोडंसं पाणी टाकायचं वाटपाचं. हे आपण कधी टाकायचं? लगेच टाकायचं आणि झाकण ठेवायचं त्याच्यावर. चांगलं नाही, शिजायला वाटा द्यायचं. नाही ते. हे वाटण नंतर टाकायचं. अच्छा. आता हे झालं आहे. पण थोडंसं थोडा वेळ आता 2 मिनटं फक्त ठेवूया वर त्याच्यामध्ये गॅसवर चालू. 2 मिनटं जरा गॅस चालू ठेवूया. मला जीव. जरा पण कोथिंबीर घालूया. पाणी घालूया, जरा शिजायला पाहिजे ते. आणि आपण ना त्याच्यामध्ये एक गूळ घालूया, गूळ पावडर. गूळ घातल्यामुळे ना जरा चव चांगली येते. थोडंसं गूळ घालायचं. ग्रेव्हीला आंबट, गोड, तिखट हां, असे तिन्ही फ्लेवर येतात. येस. हां, तशी चव येते. म्हणून आपण ना त्याच्यामध्ये जरासं गूळ घालायचं. आणि साखर घातली ना, ती साखर जरी घातलं आपण तरी जर तरी पण चांगली येते कुठल्या अशा आणि मसाल्याच्या शेंगदाण्याचा भाज्या. कूट असा टाकणं ऑप्शनल आहे की कसं नाही, काय? शेंगदाण्याचं कूट घातलं की चांगलं वाटतं. आपण कसं वांग्याचं भरीत करतो तसंच. आता हे ना चांगलं शिजू देऊया आपल्यात. शिराळ्याचं भरीत तयार आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. हे आपण चपातीबरोबर, भाकरीबरोबर पण खाऊ शकता, फुलक्यांबरोबर पण खाऊ शकता.